नमस्कार. या धावपळीच्या आयुष्यात खरा आनंद आणि खरी शांती कुठे मिळेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? चला, आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया आणि एक अर्थपूर्ण जीवन जगण्याची काही तत्त्व समजून घेऊया. आणि गंमत म्हणजे आपण ज्या मार्गदर्शनाचा आधार घेतोय ना, ते जवळपास 8 दशकांपूर्वीचं आहे. अखंड ज्योती मासिकाच्या 1944च्या अंकातून. पण यातलं ज्ञान इतकं कालातीत आहे की ते आजही तितकंच ताजं आणि प्रभावी वाटतं. हे ज्ञान आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक अगदी नवा दृष्टिकोन देऊ शकतं. बरं, हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, बरोबर ना? आपण सगळेच तर सुखाच्या शोधात असतो, पण ते खरं, टिकणारं सुख मिळवण्याचा मार्ग मात्र अनेकदा निसटून जातो. आणि हेच तर आपल्या आयुष्यातलं एक मोठं आव्हान आहे. मग आपल्या दुःखाचं आणि अशांतीचं मूळ नेमकं आहे तरी काय? आपल्याला अनेकदा असं भरकटल्यासारखं का वाटतं? ह्याचं उत्तर खरं तर आपल्याच एका मूलभूत गैरसमजुतीमध्ये दडलेलं आहे. आपण काय करतो? आपण स्वतःला फक्त हे शरीर समजतो. आणि हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जेव्हा आपण आपली ओळख फक्त या शरीराशी जोडतो, तेव्हा मग रोग, म्हातारपण आणि मृत्यूची भीती आपल्याला सतत सतावत राहते. सगळं दुःख इथूनच तर सुरू होतं. पण थांबा, या समस्येवर एक खूप शक्तिशाली उपाय आहे. तो म्हणजे आपलं खरं स्वरूप ओळखणं. जेव्हा आपण या शरीराच्या पलीकडे बघायला लागतो, तेव्हा आपल्या आतच दडलेल्या एका अनंत शक्तीच्या स्रोताची आपल्याला जाणीव होते. हे शब्द बघा किती शक्तिशाली आहेत. आपण केवळ हाडा माणसाचा गोळा नाही, तर एक अविनाशी, एक दिव्य आत्मा आहोत. ही एक जाणीवसुद्धा आपल्या आयुष्यात किती मोठी क्रांती घडवू शकते. पण नुसतं हे ज्ञान डोक्यात ठेवून काय होणार? ते प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी आपल्याला कर्माच्या मार्गावर चालावं लागेल. चला तर मग पाहूया, अशी कोणती व्यावहारिक तत्त्वं आहेत जी आपल्या जीवनात खरं परिवर्तन घडवून आणू शकतात. तर आपल्या आयुष्याला एक नवी, योग्य दिशा देण्यासाठी 3 मुख्य तत्त्व सांगितली आहेत. ही तत्त्व म्हणजे आपल्या विचारांसाठी आणि आपल्या कृतींसाठी एका दीपस्तंभासारखं काम करतात. यातलं पहिलं तत्त्व आहे सद्गुणांची जोपासना. बघा, चांगले गुण काही आपोआप येत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक वाढवावं लागतं. रोजच्या सरावाने, चांगल्या सवयी लावून आणि मनात उदात्त विचार ठेवून. हेच तर चारित्र्य घडवण्याचं मूळ आहे. आता कर्माचे 2 मार्ग असू शकतात, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे जेव्हा आपण स्वार्थी भावनेने कुठलंही काम करतो, तेव्हा ते आपल्याला बंधनात अडकवतं. पण दुसरीकडे जेव्हा आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने सेवा करतो, तेव्हा तेच कर्म आपल्याला मुक्त करतं आणि खरी, आतली शांती मिळवून देतं. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व, ते म्हणजे आत्मनियंत्रण. खरी ताकद बाहेरच्या जगावर कंट्रोल मिळवण्यात नाहीये, तर आपल्या स्वतःच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यात आहे. असं म्हणतात की ज्याने आपल्या रागावर विजय मिळवला, त्याने जणू जगावरच विजय मिळवला. जेव्हा ही सगळी तत्त्व एकत्र येतात ना, तेव्हा आपल्याला आनंदी जीवनाचं रहस्य सापडतं. आणि हे रहस्य म्हणजे काय? तर आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा परिस्थितीत नाही, तो आपल्या आतच आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आनंदासाठीची आपली बाहेरची धावपळ तेव्हाच थांबते, जेव्हा आपण आपलं लक्ष आतल्या जगाकडे वळवतो. खरा आनंद बाहेरून मिळत नाही, तो आपल्या आतूनच उगवतो. केव्हा? तर जेव्हा आपण आपलं खरं स्वरूप ओळखतो आणि निस्वार्थपणे जगाची सेवा करतो. चला, आत्तापर्यंत आपण जे काही समजून घेतलंय त्याचा सार काय आहे ते बघूया. या गहन शिकवणीतले काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. ह्या शिकवणीतून काही मुख्य ज्ञानबिंदू आपल्यासमोर येतात. हे विचार आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक जास्त चांगला, एक सकारात्मक दृष्टिकोन देतात. आणि हा दृष्टिकोन आपल्या रोजच्या जगण्यात बदल घडवू शकतो. पण नुसतं ज्ञान असून भागत नाही, त्याला कृतीची जोड द्यावी लागते. त्यासाठी काही साधी कर्मसूत्र आहेत, जी आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. ही सूत्र आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थक बनवण्यासाठी नक्कीच मदत करतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं ऐकून किंवा वाचून बदल होणार नाही, तो कृती केल्यानेच होईल. तर मग विचार करा, या ज्ञानाला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आज आपण कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो.